दरम्यान एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। बोगस मतदान करण्यासाठी शेकडो महिलांची एका सभागृहात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेत। वातावरण सुद्धा तापलेलं आहे। अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एका सभागृहात अगदी मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते। हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आलेत असा आरोप आता केला जातोय। काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप केलाय। दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले। त्यांनी इथे गोंधळ घातला आणि या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अमजद, आपण पाहतोय अतिशय मोठा असा हा आरोप आहे। नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यावरती पुढे कारवाई कशी केली जाणार आहे? अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाला सुरुवात झाली आहे। मात्र मतदानाच्या आधी अंबरनाथमध्ये कोहोजगाव हा परिसर आहे। या परिसरात एका हॉलमध्ये 200हून जास्त महिला आणि पुरुष एका हॉलमध्ये होते आणि याची माहिती काही भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली। कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झाले आणि एका प्रकारे गोंधळाची परिस्थिती होती। जेव्हा यांना विचारपूस करण्यात आला होता त्या जे महिला होत्या त्यांच्याकडे कोणताही उत्तर नव्हते। काँग्रेस आणि भाजपचे जे पदाधिकारी त्यांच्या स्पष्ट आरोप आहे की हे सर्व जे आहेत महिला आणि पुरुष हे बोगस मतदानासाठी आणले गेले आहेत। सध्या या प्रकरणाचा तपास आता अंबरनाथ पोलिसांनी सुरू केला आहे। मात्र हे कोणी आणलं आहे, कशासाठी आणलं आहे, अद्याप याची माहिती समोर आली नाहीये। मात्र जे काँग्रेस आणि भाजपचे नेते आहेत त्यांचा स्पष्ट आरोप आहे की हे जे 200हून जास्त जे महिला आणि पुरुष आणले गेले आहे हे भिवंडीहून आणले गेले आहेत आणि बोगस मतदानासाठी यांना आणला गेला आहे। सध्या पोलीस तपास सुरू आहे। लक्ष्मी, अंबरनाथमध्ये खरं तर ही घटना घडली। 200 पेक्षा जास्त महिला आहेत। अमजद, गंभीर हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। पोलीस कसा तपास करतायत त्याची प्रत्येक अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर एकंदरीतच आपण पाहतोय बोगस मतदानाचा जो प्रश्न आहे तो नेहमीच प्रत्येक निवडणुकीत सध्या पुढे येताना दिसतोय आणि आता सुद्धा अंबरनाथच्या पालिका निवडणुकांमध्ये हाच प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे। जवळपास 200 पेक्षा जास्त बोगस महिला मतदार इथे आणल्याचा आरोप जो आहे ते काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय।